घालण्याच्या सर्व वस्तू आपल्या घरात असतातच. त्यामध्ये बेदाणे, काजू, केशर, रंग, वेलदोडा पूड, दालचिनी, लवंग. नारळी भातासाठी तांदूळ कोणता घ्यायचा असा प्रश्न विचारला जातो आणि यासाठी पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर अगदी सुवासिक इंद्रायणी तांदूळ घेणे चांगले. हा एकमेव गोड पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये खडे मसाले वापरले जातात. दालचिनी, लवंग आणि वेलची पावडर. तांदूळ आणि पाणी याचे प्रमाण जमले पाहिजे. कढईमध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी उकळायला ठेवायचे. भात शिजवताना काही पथ्य पाळली पाहिजे. भातावर झाकण ठेवायचे नाही जोपर्यंत त्यामधील पाणी संपत नाही. नारळी भातासाठीचा भात कुकरला शिजवला तरी चालतो, परंतु त्यासाठी पाणी दुपटीला किंचित कमी घ्यायचे. आणि जेव्हा कढईत आपण भात मोकळा शिजवतो त्यावेळेस दुपटीपेक्षा थोडेसे पाणी वरती घ्यायचे. कढईत जेव्हा भात शिजत आलेला आहे तेव्हा